डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स। हॅलो, करणकाळ सर होते आत्ताच सर्वांनीच भाषण केले, मी ऐकतोय, बोलायला तसं काही शिल्लक नाही, परंतु जो मला लाभलेले करणकाळ सर अगदी 2च मिनिटात आटपतो, कारण मलाही कळतं वेळ झालेला आहे। 2014ला लागलो करणकाळ सर, तेव्हा मी ज्युनियर ऑलिम्पिक होतो आणि करणकाळ सर यायचे जायचे, जास्त कोणाशी बोलत नव्हते। तर असं तर मी नवीनच असल्यामुळे आपल्याला काही जास्त बोलण्याचा योग कधी आला नाही, परंतु हळूहळू दिवस पुढे चालले होते आणि त्यानंतर 2022ला म्हणजे अहिरराव सर जे आज आपल्यामध्ये नाही आहेत, खरोखर एक चांगला प्रशासक आपल्यामधून निघून गेला, ते रिटायर झाले आणि करणकाळ सरांच्या हातात या आपल्या प्रभारी प्राचार्य पदाची धुरा मिळाली आणि प्राचार्य जे प्रभारी प्राचार्य, मुख्याध्यापक आणि प्राचार्य जे बसलेले आहेत सर्वांना माहीत आहे की कार्यालय आणि प्राचार्य हे अतिशय जवळचे घटक आहेत। उत्कृष्ट काम करणारा प्राचार्य, व्यवस्थापक, प्रशासक म्हणून करणकाळांचं नाव संस्थेला घ्यावं लागेल। मी आपलं कायम ऋणी असेल, त्याचं कारण असेल की म्हणजे विद्वान लोकांबरोबर मैत्री असेल, विद्वान लोकांबरोबर जर मैत्री असेल तर त्यांच्या शेजारी बसता येतं आणि थोडंफार साहित्यिक होता येतं तुमच्या हातात। तुम्ही या ठिकाणी सांगितलं वाकसरांच्या ज्या भावना होत्या, हा एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे वाकसर, ते मला वाटतं ते भावतो मनापासून तो, असं काहीतरी ठरवून मिळून नाही, असे कार्यकर्ते तुम्हाला मिळाले आणि म्हणून तुम्ही यशस्वीपणे त्या पुस्तकाचं प्रकाशन करू शकता।
कॉलेजचे भरपूर जुना परिचय आहे. म्हणजे 16 इयर्स 17 इयर्स पासून मी या कॉलेजमध्ये येते. पण सरांना मी फर्स्ट टाइम तेव्हा भेटली. असं पाहिलं होतं की सर आहेत, मराठीचे प्रोफेसर वगैरे आहेत, पण आम्ही जस्ट बसलो होतो आणि आमची पार्टी झाली आणि सरांनी मला आयदव सरांनी त्यांच्याशी ओळख करून दिली की हे करंकार सर आहेत. आणि नंतर माझ्यानंतर मी आता रिटायर्ड होते तर हे असतील आणि ह्यांच्याने आमची ओळख. तेव्हापासून सरांनी नेहमी सपोर्टच केला. आणि मुख्य म्हणजे हे खरंच सांगायला आवडेल की मी प्रिन्सिपल्स पाहिले, पण सरांसारखा प्रिन्सिपल नाही पाहिला. कारण जेव्हा पण मी यायची म्हणजे त्यांना मला फोन तेव्हा त्यांना ती सत्याची वाटली म्हणून त्यांनी मांडली हे महत्त्वाचं. आणि त्यामुळे उल्हासनगरच्या या सांस्कृतिक परिसरामध्ये राठोड सर आणि आमचे जे संबंध आहे खूप वर्षापासूनचे आहेत. आणि राठोड सरांसारखा माणूस म्हणजे ज्याला आपण बरी मदत केलेली आहे. जोशी हायस्कूलला असताना सईद सरांचे आमचा संबंध आहे. सईद सरांचा अत्यंत संयमी स्वभाव आणि त्यामुळे सरांच्या बद्दल एक प्रकारचे एक नवीन मागे सर 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 रेडी सगळ्यांनी हां फोटोसाठी बघा, नंतर गिफ्ट द्या होता. हां बघा इकडे झाले सगळे रेडी. हां बघा रेडी स्माईल. बघा इकडे माझ्याकडे. ओके अजून एकदा रेडी स्माईल माझ्याकडे बघा. मी प्रभारी प्राचार्य डॉक्टर राजेंद्र करणकाळ, जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे महिला महाविद्यालय SNDT विद्यापीठाशी संलग्न न्यू हायस्कूल जोशीबाग कल्याण येथे 4 वर्षापासून मी प्रभारी प्राचार्य पदावर कार्यरत होतो. आज दिनांक 31 मे 2026 रोजी माझा सेवापूर्ती सोहळा महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आला होता. संस्थेचे पदाधिकारी माननीय संचालक श्री राजपूत सर, संचालक सुनील पाटील सर, माजी कार्यवाह विकास पाटील सर, त्याचबरोबर आजी माजी मुख्याध्यापक, शिक्षक, महाविद्यालयातले स्टाफ, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या. तसेच आमचे नातेवाईक, मित्रमंडळी, सर्व हितचिंतक, ॲडव्होकेट बापू थोरात, डॉक्टर दयानंद थोरात, निकम सर, त्याचबरोबर जगताप सर, डॉक्टर प्रकाश जंगले, प्राध्यापक विसावे, प्राध्यापक गुणवंत बेलखेडे सर, प्राध्यापक गुरुदेव वैद्य सर इत्यादी आयुष्यात भेटलेल्या अनेक मान्यवर मित्रमंडळी व्यक्तींनी मला आज शुभेच्छा दिल्या. माझ्या आनंदामध्ये ते सहभागी झाले आणि पुढील वाटचालीसाठी त्यांनी आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या. त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.